मालाडमोड येथे ऑनलाईन शिक्षण संदर्भात पत्रकार परिषद संपन्न। ऑनलाईन शिक्षणामुळे होत आहे नुकसान, पालक मंडळींनी मांडली आपली व्यथा। ऑनलाईन शिक्षण आणि त्यामुळे होणारे फायदे तोटे यावर चर्चा करण्यासाठी काल मालाडमोड येथे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे चालू आहे याबद्दल सांगण्यात आले। यावेळी पालकांनी आपले मत मांडले की ऑनलाईन शिक्षणामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास होत नाही, येत्या काळात लवकरच शाळा सुरू कराव्यात। तर काही शिक्षकांनीही आपले मत मांडले। ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी जे गॅजेट लागतात, उदाहरणार्थ डेस्कटॉप, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, चांगल्या दर्जाचे हेडफोन, वेगवान इंटरनेट याची रास्त दरात उपलब्धता असणे, ई कॉन्टेंट, शिक्षक ऑनलाईन शिक्षण घेण्याला असलेल्या मर्यादा, ज्या अभ्यासक्रमात असतात तेथे ऑनलाईनची सक्ती न करणे व फक्त संकल्पना समजणे पुरत्याच ऑनलाईनचा आग्रह धरणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता जर आमचे स्टडीज जे होत आहेत ना, त्याच्यामध्ये आमचं ऑनलाईन लेक्चर्स होतात, तर ते लेक्चर्स आमचे काही शेड्यूलमध्ये असतच नाही। त्यांचं कसं टीचर्स लोकांचं पण प्रॉब्लेम असते ना, नेटवर्कचे असं काही ना काही नेटचं, तर त्याच्यामुळे ते कधी पण आम्हाला ऑनलाईन यायला सांगतात, तर त्याच्या दिवशी आमचं मिस होतात लेक्चर, कारण की त्या टाईम आम्ही मोबाईल घेऊन बसत नाही ना, त्यामुळे तर त्याच्यामुळे आमचा 80 to 90% तर लेक्चर्स मिसच होतात आमचे। आणि ते पण कधी कधी जॉईन पण झालो तर लास्टला आम्ही जॉईन होतो, आणि त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे या अभ्यासाच्या ऑनलाईन प्रकारे। माझं नाव दर्शन नागेश मादेसर आहे। ओके, तर मला तुझं स्कूल नेम सांगशील की तू कोणत्या स्कूलमध्ये आहेस? सर JP हायस्कूल। ओके सर, JP स्कूलमध्ये तुझं आता पहिलं फिजिकल आपलं हे होतं, पण कोरोनामुळे आपण फिजिकल आता टीचरबरोबर तुम्ही रिलेशनमध्ये नसता, तो व्हर्च्युअली ऑनलाईन जे क्लासेस चालवले आहेत, तर मला सांग की ऑनलाईन क्लासेसमध्ये तुला काय काय एक्सपिरियन्स आला, म्हणजे शिक्षणामध्ये गुड आला, बॅड? ऑनलाईन क्लासेसमध्ये जे एक्सप्लेन करतात नाही ते आम्हाला टीचर म्हणजे एक्सप्लेन करत होत्या ज्या ऑनलाईनमध्ये, तर त्यामध्ये तुला समजत होतं काय? नाही समजत होतं। अच्छा, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, ऑनलाईन लेक्चर मिस जात होते। अजून म्हणजे जेवढं आपण स्कूलमध्ये असतो, स्कूलमध्ये जेवढं अटेंड करतात तेवढं ऑनलाईनमध्ये तुझं अटेम्प्ट होत नव्हतं तेवढा स्टडी। तुमचं नाव? माझं नाव प्रसाद दीपक भुवळ। अच्छा, तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात? मी 10th स्टँडर्ड डिव्हिजन B मध्ये। डिव्हिजन B, ओके। जे आता कोरोनामध्ये तुम्ही फिजिकली नाही आहेत, तुम्ही टीचरला आता सध्या भेटू शकत नाही, टीचरला तुम्ही मिस करत असाल, कोरोनाच्या ज्यामध्ये ऑनलाईन तुम्ही व्हर्च्युअली जे क्लासेस तुम्ही अटेंड करत आहात, तर त्या अटेंड करत असताना तुम्हाला फिजिकल जे टीचरबरोबर टच होता तो जास्त तुम्हाला चांगला होता का आता जे तुम्ही व्हर्च्युअली ऑनलाईन क्लासेस करतात ते तुम्हाला ठीक वाटत आहे? कारण की घरामध्ये आपण आहोत, मस्त घरामध्ये बसून आपण आहोत, आपल्याला स्कूलमध्ये जायचं नाही आहे का, म्हणजे टीचरसारखी नको आहे, तर असं तुम्हाला ते जास्त चांगलं वाटतं आहे का आताचं ऑनलाईन जास्त चांगलं वाटतं आहे? मला म्हणजे काय ऑनलाईन पण आता एक हे झालं आहे ना, आता ते नवीन सारखं वाटतं ना, एकदम सुरुवातीला असं एकदम हे वाटायचं जास्त, मग त्याच्या ऐकायला मजा यायची, नाहीतर कधी मध्ये ना साऊंड ब्रेक्स व्हायचे कधी। अच्छा, म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही एन्जॉय केली की चला नो स्कूल नो कुछ, मस्त घरामध्ये राहायचं, फ्रेंड्स सर्कल आहेत, आपण एन्जॉय करायची, टीचर नाही आहे, टीचरचं बर्डन नाही आहे, स्कूलमध्ये नाही जायचं आहे, मस्त, म्हणून तुम्हाला पहिलं तर ठीक वाटलं, एन्जॉय केली, पण नंतर हळूहळू ऑनलाईनला बसताना 1 तास नाही बसायचं, आपल्याला 3 आणि 4 तास बसायचं, एकाच जागी 3-4 तास आपल्याला बसायचं, तर ते आता जास्त बर्डन वाटायला लागलं ना आता? हां, पण आता कधी जे नोट्स पण देतात ना मिस लोक, आणि जे लेक्चर असतात ना तेव्हा कधी ना 5 मिनटं पहिलं अगोदर रिमाइंडर देत, नाही तर 10 मिनटं अगोदर, कधी आहे ना, नाही तर देतच नाही लगेच, नाही तर बोलतात आज लेक्चर आहे तुम्ही लगेच जॉईन व्हा, असे करतात। 10th स्टैंडर्ड में अभी जो कोरोना की वजह से जो आप फिज़िकली टच में स्कूल में नहीं हो और आप वर्चुअली ऑनलाइन क्लास में, तो मुझे बताइए कि आप 10th स्टैंडर्ड में और 10th स्टैंडर्ड में हो और वर्चुअली जो ऑनलाइन क्लासेस में, तो उसमें आपने क्या फील किया, मीन्स आपको एक्सपीरियंस कैसे हुआ? ऑनलाइन में इतना तो समझता नहीं है, थोड़ा तकलीफ होता है, कभी आवाज़ कट होता है, नेटवर्क प्रॉब्लम कुछ, हाँ, चार्जिंग भी कभी ख़त्म हो जाता है किसी से, मिस लोग सही से समझाते भी नहीं है। तो आप ते ऑनलाईन क्लासेसमध्ये मिस कधी पण टाईम सांगते, तर तेव्हा आम्ही अटेंड करू नाही शकत, कारण का आम्ही बाहेर जातो आणि नेटवर्क इश्यूज येतात, जेव्हा टीचर एक्सप्लेन करते तेव्हा आवाज मध्ये कट होतो। ओके, आणि नेटवर्क इश्यू आणि जास्त, हां,
आणि टीचर जे तुम्हाला म्हणजे शिकवते ऑनलाईनमध्ये ते तुम्हाला पूर्ण तुम्ही कॅप्चर करू शकता का? कारण की टेन्थ हा आपला बेस आहे शिक्षणाचा. आणि मिस जे व्हॉट्सअपवर पाठवतात ना मेसेज ते आम्ही मतलब तेव्हा नेट नसतो ना आमच्याकडे, पण नंतर डाउनलोड करतो ना ते डाउनलोड नाही होत. तुमचा मुलगा कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे? 9th स्टँडर्डमध्ये आहे. तर आता ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण मुलांना स्कूलमध्ये पाठवू शकत नाही, तर त्याच्या प्रकारे आपल्याला एज्युकेशन मिनिस्टर वर्षाताई गायकवाडांनी ऑनलाईन क्लासेस म्हणजे मुलांना आपल्या एज्युकेशनमध्ये म्हणजे टचमध्ये राहण्यासाठी ऑनलाईन हे काढलेलं आहे, व्हर्च्युअली ऑनलाईन क्लासेस. तर तुम्ही मला एक पॅरेंट्स म्हणून तुम्ही मला एक्सपिरियन्स सांगाल की तुमच्या मुलांना म्हणजे कसं ऑनलाईनमध्ये तुम्हाला काय पॅरेंट्स म्हणून एक प्रॉब्लेम्स आले की? पोरांना प्रॉब्लेम हे झाला आहे की आता पोरांचं शिक्षण म्हणजे की जेवढा अभ्यास त्यांचा डोक्यात बसत नाही, कारण जेवढं शाळेत ते जायचे खेळायचे, म्हणजे आता का ऑनलाईन झाल्यामुळे काय नुसतं पोरं खेळतात आणि काय काय लेक्चर काय त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये येतात, कधी कधी येत नाही, असं बऱ्याच वेळा झालंय. हे मार्च महिन्यापासून हेच चाललेलं आहे, पोरांचा अभ्यासच होत नाही असं झालंय. आणि मेन प्रॉब्लेम काय म्हणजे मुलांना एक सिरियसनेस नाही, एक म्हणजे हे नाहीये की स्कूलवरून आल्यावरती एक असतं की चला बाबा ह्या 2 तास आपल्याला हा झालेला आहे, स्कूलचे 6 तास आणि त्याच्यानंतर 2 तास आपल्याला स्टडी हा पाहिजे. पण आता ते घरामध्ये असल्यामुळे ते ऑनलाईनचे करायचे, कधी नेटवर्क प्रॉब्लेम असेल काही असेल तर ते पण अटेम्प्ट करायचे नाही. तर हा म्हणजे त्यांचा शेड्यूल जो असतो एवढं काही इंटरेस्टच नाहीये, म्हणजे ते शाळेत गेले शाळेचा अभ्यास बघावा, शाळेत गेले की शाळेचा अभ्यास बघणार, आल्यानंतर मग ट्युशनला जाणार, तसं त्यांना नाहीच आहे कारण शाळाच नाहीये. आणि ट्युशनमध्ये फक्त ट्युशनमध्ये येणार आणि मोबाईल मध्ये त्यांचं काय लेक्चर वगैरे असतील किंवा त्यांचं काय एक्झाम असतील ते कधी कधी येत नाहीये. नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो, नेटवर्कचा पण प्रॉब्लेम झालेला असं बऱ्याच वेळा झालेला आहे, कारण पोरांना अभ्यास डोक्यात बसलेलाच नाहीये. 10वीं में तो जो कोरोना की वजह से जो ऑनलाइन क्लासेस अभी स्टार्ट है, जो बच्चे स्कूल में नहीं जा रहे, फिजिकल टच में नहीं है टीचर्स से, ऑनलाइन घर पे ही करते, जो वर्चुअली ऑनलाइन क्लासेस स्टार्ट है, तो उसमें आपने क्या एक्सपीरियंस किया? आप पेरेंट्स हो तो आपने क्या एक्सपीरियंस किया है? अभी क्या है ऑनलाइन चालू है लेकिन उसमें ज़्यादा कुछ सिखा नहीं रहे वो लोग, खाली 10 मिनट या 5 मिनट खाली ऐसा कुछ रिकॉर्डिंग देंगे, उसके ऊपर ही खाली वो लोग रिकॉर्डिंग मीन्स वो पीपीटी ऑन करते हैं, खाली हाँ दिखाएंगे बस उतना ही और वो लोग का हो गया. और 10-15 दिन में 5 दिन में जो ऑनलाइन क्लासेस होता है उनके आवर्स कितने होते हैं, कितने घंटे आपका बेटा बैठता है? आधा घंटा, 1 घंटा, 2 घंटा होता है. बाद में 2-3 दिन में वापस गैप देंगे, उसके बाद वापस मीन्स रेगुलरली ऑनलाइन क्लासेस उनके नहीं होते, रेगुलरली नहीं है. चलो ऐसा तो कैसे वो करते? क्योंकि वो आपने कहा कि आपका बच्चा 9th स्टैंडर्ड में, तो उनका सिलेबस भी बहुत वास्ट है, तो कैसे वो कोकअप कर पाते हैं? वो अभी क्या स्कूल में तो कोई कुछ सिखाते ही नहीं है, खाली फीस का खाली पूछते. मैं भी गया था अभी फी भरने के लिए, तो खाली वो फीस का ही खाली बोलते हैं. बच्चे लोग को कुछ सिखाने का कोई उसके ऊपर ध्यान भी नहीं देते और पूछेंगे भी नहीं वो लोग कि भाई बच्चे क्या सीख रहे हैं, क्या कर रहे हैं, वो भी नहीं पूछेंगे. ऐसा हो रहा है. तो इनकी ये पॅरेंट माझ्या भावाचा मुलगा आहे, तो सेकंड स्टँडर्डमध्ये आहे. अच्छा, सेकंड स्टँडर्डमध्ये आहे म्हणजे खूप छोटा आहे आणि लहान मुले आहेत, तर त्यांना आता जे व्हर्च्युअली क्लास ऑनलाईन चालू आहेत, फिजिकल स्कूलमध्ये ते जात नाही आहेत आणि टीचरच्या ते कॉन्टॅक्टमध्ये टचमध्ये नाही आहेत. आणि जे ऑनलाईन लहान मुलं म्हटले तर त्यांच्याकडे एवढी म्हणजे अटेन्शन, एवढी पेशन्स नसतात की आपण कम्प्युटरवरती या मोबाईलवरती थोडा वेळ बसून राहू आपण. तर ते तुम्हाला काय फेस करायला मिळाले? मुलं बसतात का? आम्हाला हे फेस करायला मिळालं की हे ऑनलाईनच्या किंवा कोरोनामुळं शिक्षण ऑनलाईन झालं आहे. पण माझ्याबद्दल असा एक्सपिरियन्स आहे की तो माझ्या भावाचा जो भावाचा मुलगा आहे तो सेकंड स्टँडर्डला आहे आणि तो ऑनलाईन क्लास घेतो, पण त्याची ती मेंटॅलिटी नाही आहे. 7 वर्षाच्या मुलाची ती मेंटॅलिटी नाही आहे की तो ऑनलाईन अभ्यास करू शकेल. कारण आपल्याकडे ही तो म्हणजे किती रेग्युलरी त्याचा क्लास असतो, रेग्युलरी असतात. पण आता काय झालंय, माझ्या भावाचा मोबाईल हरवल्यामुळं आता त्याचा क्लास पूर्णपणे बंद आहे. आता आम्ही प्रयत्न केले मॅमशी कॉन्टॅक्ट करायचा, पण काही कॉन्टॅक्ट झाला नाही. म्हणजे मॅम त्यांच्याकडून काही वर्कशीट नोट्स वगैरे येत होत्या ऑनलाईन आणि तेही व्हॉट्सअपवर यायचं. मग हे मला असं वाटतं की जे ऑनलाईन चालू आहे तर हे कितपत मुलांपर्यंत पोहोचत असेल, म्हणजे मला माझ्या अनुभवानुसार म्हणजे ते किती ग्रास्पिंग पॉवर, किती ते कॅप्चर करतात हे तुम्हाला डाऊट आहे की मुलांना कितपर्यंत जात आहे त्यांच्या
ब्रेनमध्ये म्हणजे कितपर्यंत ते लोक ग्रास्पिंग करत आहेत हे तुम्हाला प्रॉब्लेम आहे की ते किती शिकतात. जेवढे स्कूलमध्ये असतात फिजिकल टचमध्ये असतात आणि ऑनलाईनमध्ये ते तेवढे करू शकत नाहीत कोकअप. हिंदी में भी. हाँ. आपका प्लीज आपका नाइस नेम. मेरा नाम मुनीम कुमार जायसवाल. ओके. मैं कॉलेज सेक्शन में टीचर हूँ. 11th-12th का. ओके. प्रकाश डिग्री कॉलेज में पढ़ाता हूँ. आप प्रोफेसर हो. ओके. तो जो अभी जो वर्चुअली ऑनलाइन क्लासेस जो स्टार्ट है, तो आप एक टीचर हो, तो टीचर को भी मैं ऐसे नहीं कह रही हूँ कि स्टूडेंट और पेरेंट्स ही इस पे से जा रहे हैं. आई नो वेरी वेल कि एक टीचर्स को भी एक स्ट्रेस है, बिकॉज आई एम ऑल्सो टीचर. तो मैं भी ऑनलाइन कर रही हूँ कि तो मुझे भी पता है कि हमें भी टीचर्स को भी एक स्ट्रेस आता है, क्योंकि हमें कैमरा फेस करने की आदत नहीं है. वी आर नॉट एक्टर्स या, तो हमें भी एक प्रेशर होता है. तो आप मुझे बताइए कि ऑनलाइन क्लासेस जो आप ले रहे हैं, अटेम्प्ट कर रहे हैं, तो आपको क्या एक्सपीरियंस आया है? जैसे कि ऑनलाइन क्लासेस जो शुरू हुआ है कोरोना पीरियड में, तो सबसे पहली समस्या तो बच्चों की ये आ रही है कि इससे पहले हमारी कंट्री के अंदर पूरे देश में ही हम ले लें या लोगों में ले लें कि लोग बच्चे मोबाइल से भी नहीं होते. अब तक स्कूल में कोरोना पीरियड से पहले तक मोबाइल का एक ही इस्तेमाल बच्चों को पता था, गेम खेलना. यस ऑब्वियसली. बराबर. तो अब क्या हो गया, पहले मोबाइल के लिए रोका जाता था, बच्चे मोबाइल ना इस्तेमाल करें. स्कूल के अंदर कहा जाता था मोबाइल मत लेके आओ, कॉलेज में हम भी रोकते थे. और अब ये हो गया है कि बच्चे को मोबाइल हाथ में आ गया, मोबाइल फ्री हो गया है. तो बच्चे को मोबाइल में खेलना कैसे वो तो पता है, लेकिन ऑनलाइन लेक्चर्स लेने की जब बारी आती है तो PDF फाइल्स होते हैं. टीचर्स बहुत मेहनत करते हैं, PDF फाइल तैयार करते हैं, रात बढ़ करके उसके ऊपर फिर कंप्यूटर पर बैठ करके PDF फाइल तैयार करो, उसके ऊपर प्रोजेक्ट तैयार करो, उस पर आप प्रोजेक्ट तैयार करो, और फिर जाकर के जब वो अपलोड हो करके जब बच्चे के पास पहुंचता है तो बच्चे को तो उसे अपलोड करना पता नहीं होता है कि वो एक्सेल में जाकर के कैसे काम करेगा, वर्कशीट पे कैसे काम करेगा. तो एक तो ये समस्या आती है कि टेक्निकली बच्चे उतने एडवांस नहीं हैं, चाहे वो कॉलेज सेक्शन के ले लो या स्कूल सेक्शन के ले लो. उसके बाद में ऑनलाइन एग्जाम्स भी होती है, यूनिट टेस्ट होते हैं, सेमेस्टर भी बहुत से स्कूलों ने लिया. हमारे कॉलेज में हम लोगों ने मतलब यूनिट टेस्ट लिया, सेमेस्टर लिया, टाइम टू टाइम हम बच्चों का टेस्ट लेते हैं. लेकिन वहाँ पे प्रॉब्लम क्या होती है, अटेंडेंस की प्रॉब्लम आती है. अब जब छुट्टी का पीरियड है तो आधे से ज़्यादा माहौल क्या रहता है, कहीं कोई घूमने निकल गया या पेरेंट्स वर्किंग, सबके काम नहीं शुरू हुए लेकिन फिर कुछ ना कुछ लोग काम करने का प्रयास कर रहे हैं. तो वहाँ घर में दूसरी सबसे बड़ी समस्या होती है मोबाइल की. अब हर घर के अंदर अगर 4 बच्चे किसी के हैं तो चारों के लिए अलग अलग मोबाइल की व्यवस्था करवाना भी संभव नहीं है, क्योंकि जब क्लासेस का जो टाइमिंग होता है ऑलमोस्ट एक ही होता है. अगर बच्चा किसी का एक 11 में है, एक 8 में है, एक 10th में, एक 9th में, अगर मॉर्निंग सेशन में चल रहा है और चारों बच्चे अगर मॉर्निंग में पढ़ गए तो एक मोबाइल पे 4 बच्चे नहीं पढ़ सकते. एक मोबाइल तो फाइनेंशियल बर्डन भी पेरेंट्स पे आ जाता है. ये एक समस्या हो जाती है कि हर एक की मोबाइल तक पहुंच नहीं हो पाती है, या एक मोबाइल से 4 क्लास या 2 क्लास पॉसिबल नहीं हो पाते. बच्चे टेक्निकली एडवांस नहीं होते हैं कि उस PDF फाइल, एक्सेल फाइल को समझ सकें, या अपने जो नोट्स वो जो बनाते हैं वो या आंसर जो देना है वो वर्चुअली वो आंसर नहीं कर पाते हैं. ये समस्या हो गई. प्लस आपके माध्यम से मैं टीचर्स की भी एक समस्या आपके सामने रखना चाहूँगा, जो प्राइवेट स्कूल के जो टीचर्स हैं. जैसा कि आपने देखा रहेगा सरकारी स्कूल में जो टीचर्स पढ़ा रहे हैं तो उनके लिए तो ठीक है कि चलो गवर्नमेंट की तरफ से उनकी सैलरी उनको आती है. लेकिन जो पर्टिकुलरली अनएडेड कॉलेज, अनएडेड स्कूल के अंदर, आज मुंबई के अंदर देखा जाए तो 70% स्कूल अनएडेड हैं. और अनएडेड में पढ़ाने वाले जो टीचर्स हैं तो वहाँ के स्कूल्स, अनएडेड का सिंपल मतलब होता है वो फीस पे डिपेंड होते हैं. अब पेरेंट्स का एक ही कहना होता है कि जब हम स्कूल में जाते हैं तो वो फीस मांगते हैं. बराबर है. और स्कूल की अपनी समस्या है कि जो टीचर को पढ़ाने के लिए बोलेगा तो टीचर पगार मांगता है. रियली बराबर है. और जब टीचर को पेमेंट ही नहीं मिलेगी तो उसका घर नहीं चलेगा. बराबर है. और गवर्नमेंट ने अनएडेड की उनको तमगा दिया हुआ है. अनएडेड मतलब हमको स्वयं वित्त पोषित जिसको बोलते हैं, मतलब उनको सरकार से कोई जब मदद मिल ही नहीं रही है तो वो टीचर से कैसे उम्मीद कर सकते हैं कि टीचर 8 घंटा जाकर के पूरा फुल अटेंटिव होकर के पढ़ाएगा. उसके बावजूद भी टीचर्स ऑनलाइन लेक्चर्स ले रहे हैं, सब अपने टाइम में से टाइम निकाल करके कर रहे हैं. लेकिन जब वो टीचर्स मैनेजमेंट से सैलरी की बात करते हैं सब फीस नहीं आ रही है. सैलरी भी तो यहाँ पे मैं सरकार के माध्यम से करना चाहूँ कि गैर अनुदानित स्कूलों को भी कोविड के समय में कुछ ऐसी फाइनेंशियल व्यवस्था की जाए ताकि वो स्कूल वाले भी अपने टीचर्स को कुछ वित्त पोषण कर सके. तो वो बर्डन, ताकि वो जब उनका तो टीचर्स का भी अपना फाइनेंशियल बर्डन अगर सॉल्व रहेगा तो वो अच्छे तरीके से बच्चों को पढ़ा भी सकेंगे. क्योंकि उनका भी इनका सोर्स ऑफ इनकम, अगर हम कहीं पे भी कुछ काम करते हैं तो ऐसा नहीं है ना कि हम वहाँ पे 12 घंटे काम करेंगे और घर का राशन लेने के लिए हम दूसरे के पास जाएंगे. तो उनके लिए वो ब्रेड एंड बटर है. तो सरकार की ये ज़रूरत है कि
गैर अनुदानित स्कूलों को भी कुछ व्यवस्था की जाए या ऐसे टीचर्स के लिए व्यवस्था की जाए जो प्राइवेट में पढ़ा रहे हैं। और जहाँ तक जितनी जल्दी हो सके कि स्कूलों को खोला जाए, और सबका सबसे बढ़िया इलाज तो ये हो जितना जल्दी हो सके सब सारे कुछ खोल रहे हैं, होटल्स खोल रहे हैं, बाकी सारे के सारे मतलब व्यापारिक व्यवसाय खोल रहे हैं, तो स्कूल में प्रॉपर प्रिकॉशन लिया जाए, स्कूल को ट्रेन किया जाए और बच्चों को सही तरीके से स्कूल में जाकर के जो 1-to-1 में जो पढ़ाई हो सकती है वो ऑनलाइन में, तो ऑनलाइन में संभव, ऑनलाइन एक तरह से सप्लीमेंट हो सकता है, समाधान नहीं हो सकता है। तो मेरी सरकार से यही गुजारिश है कि स्कूल को जितना जल्दी हो सके खोला जाए ताकि बच्चे टीचर्स के डायरेक्ट संपर्क में आए और अपने सवाल, अपने डिफिकल्टीज को पूरा कर सके। जहाँ पे हम जो 10 बार हम पर्सनली जो पूछ सकते हैं, व्यक्तिगत तौर पे जो समाधान मिलता है वो ऑनलाइन में संभव नहीं मिळता आहे। थँक यू। माझं नाव अंबादास नामदेव पवार। ओके, तुम्ही प्रोफेशनने काय आहात? ऑक्युपेशन तुमचं? माझं मी शिक्षक आहे। ओके, तर कोणत्या स्टँडर्डला तुम्ही शिकवता? 9वी 10वी जे उच्च माध्यमिक आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये तुम्ही गणित आणि सायन्स विषयात शिकवतो। ओके, गणित आणि सायन्स, मॅथ्स आणि सायन्स हा तुमचा स्पेशल विषय सब्जेक्ट आहे। ओके, जे आता कोरोनामुळे जे आपल्याला तुम्ही स्कूलमध्ये जे फिजिकल टच नाही आणि व्हर्च्युअली ऑनलाईन क्लासेस जे तुमचे मुलांचे चालू असतील, मुलांना देत असेल, तर त्यामध्ये मला विचारायचं आहे की तुम्ही एक टीचर आहात आणि टीचर प्लस एक पॅरेंट्स पण असाल, तर त्या ह्याने तुम्ही टीचरच्या नात्याने मला सांगाल की ऑनलाईनमध्ये तुम्हाला एक टीचर म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आला किंवा काय एक्सपिरियन्स तुम्ही केला ऑनलाईनमध्ये? आता कोविडचा जर विचार केला तर कोविडमध्ये मुलांना शिक्षण देणं हे गरजेचं आहे, त्यानुसार त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे खरं आहे। कारण की मुलं हे शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंटने एक ऑप्शन दिलेला आहे की ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत आपण टीचर आणि एक स्टुडंटमध्ये एक टच राहिला पाहिजे। बरोबर आहे, मुलांना काहीतरी मिळते, मुलं काहीतरी कनेक्ट आहेत, ऑनलाईन शिक्षण देणं गरजेचं आहे, पण हे फक्त तात्पुरतं कोविडच्या मर्यादित पर्यंत। खरं तसं पाहिलं तर जे आपले जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्याचा विचार करता त्यांना जे ऑनलाईन शिक्षण दिलं जातं हे त्यांच्यापर्यंत योग्य प्रॉपर पोहोचत नाही आहे। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यांच्या, त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील, बाकीचे नेटचे प्रॉब्लेम्स असतील, मोबाईलचे प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळं जर खरं विचार केला तर ऑनलाईन संदर्भात 30 ते 35% मुलापर्यंतच हे शिक्षण पोहोचलं जाते। म्हणजे तो मुलगा 90 किंवा जे आपण स्कूलमध्ये असतो फिजिकलीमध्ये मुलं जे एक ग्रास्पिंग पॉवर त्यांचा जो अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनचा जो 80-90% तो तुम्ही म्हणतात की ऑनलाईन आपण देतोय नेसेसरी आहे, बट मुलं कॅप्चर तेवढे करू शकत नाही। 40-50% कॅप्चर करतो आणि त्यांची अटेंडन्स सुद्धा जर आपण पाहिलं तर ते 30-45 एवढीच आहे, याच्यापेक्षा अटेंडन्स सुद्धा त्यांची पूर्ण नाहीये। त्यामुळं हे ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचतं याच्याशी मी सहमत नाही। परत नेटवर्क इश्यू येतोय आणि परत अनेक समस्या आहेत। एका घरामध्ये 2-3 मुलं आहेत, पालक जोपर्यंत सकाळी कामाला जात नाही तोपर्यंत ते मोबाईल वापरतात, पण त्याच्यानंतर त्यांना संध्याकाळी पालक येईपर्यंत मोबाईल मिळत नाहीये। ओके, आणि तुम्ही एक टीचर आहात, तर तुम्हाला टीचर आहेत, आपण टीचर आहोत, टीचर ह्याला कॅमेरा फेस करण्याचे पण भरपूर म्हणजे प्रॉब्लेम्स येतात, तर तुम्ही मला सांगाल की तुम्ही टीचर म्हणून तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला की ऑनलाईन संदर्भात? म्हणजे हेच नेटवर्क इश्यू आहेत मुलांचं, मेन म्हणजे मुलांची जी आपल्याला उपस्थिती आवश्यक आहे की जे आता ऑनलाईन जरी असेल तरी आपण मुलांपर्यंत थोडं म्हणजे 100%पेक्षा 50% 40% पोहोचू, पण मुलांची उपस्थिती ही खूप मोठी समस्या। हा एक मुलांचा प्रॉब्लेम झाला, तुम्ही टीचर म्हणून तिकडे बघताय, पण एक तुम्ही टीचर आहात, तर तुम्ही टीचर असताना तुम्हाला काय फेस केला तुम्ही प्रॉब्लेम? फेस म्हणजे जे आपण जे करतोय काम त्याचं सॅटिस्फॅक्शन राहत नाही, सॅटिस्फॅक्शन तुम्हाला राहत नाही की तुम्ही पूर्ण देताय, तुम्ही तुमचे 100% तुम्ही देताय की मी ह्याच्यामध्ये देताय की मी पूर्ण करतोय, बट माझं तिकडे जात नाहीये, ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन अजिबात नाही। पण तुम्हाला एक स्ट्रेस येत असेल कारण की जास्त नोट्स बनवावे लागत असेल, आपल्याला ऑनलाईनमध्ये बसायचं आहे आणि कॅमेरा समोर आहे। आता स्कूलमध्ये असल्यावरती स्कूलमध्ये आपले स्टुडंटच असतात, पण ऑनलाईनमध्ये काय होतं, स्टुडंटच्या बाजूला पॅरेंट्स बसलेला असतो, पॅरेंट्सचं ऑब्झर्वेशन हमेशा टीचरवरती असतं, तर हा एक आपल्याला स्ट्रेस येतो टीचरला। स्ट्रेसच्या बाबतीत मी तसं काय त्याच्याशी तुमच्याशी मी तसं सहमत नाही मॅडम, कारण का ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे किंवा गुणवत्ता आहे तो पुढे मुख्यमंत्री असेल किंवा अजून शिक्षण मंत्री असेल किंवा त्याचे पॅरेंट्स असतील, त्याच्याशी मी म्हणजे त्यांना घाबरण्याचं किंवा त्याचे ट्रेस येण्याचा काही संबंध नाही, कारण का आपण जे मुलांना नॉलेज देतोय ते प्रामाणिकपणे देतोय किंवा त्याची शिक्षकाची जबाबदारी आहे। व्हेरी नाईस। आणि
दुसरं गोष्ट सांगण्याचं असं आहे की मी ते जॉब पत्करलेला आहे, येस, त्यामुळे माझ्यावरती ट्रेस येतोय किंवा परिस्थितीनुसार त्याच्यावरती वागलं पाहिजे की तुम्ही व्हेरी गुड की आपल्याला इतके छान आपल्याला टीचर्स लाभलेले आहेत. आणि असे टीचर्स मी बोलते की सगळ्या स्कूलमध्ये आणि स्टुडंटला लाभावेत की ही टीचर्स भरपूर असे कमी आपल्याला मिळतात की टीचर्स हा पॅशन म्हणून बघतात आणि टीचर काय टीचर फक्त सॅलरी म्हणून बघतात, पण असे काही टीचर आहे की ते बघतात की माझा हा स्टुडंट हा पूर्ण भविष्याचा उज्ज्वल नागरिक आहे. त्याने असे टीचर बघतात. तर खूप मला बरं वाटलं तुमच्याशी संवाद साधून. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. येस. अपंग निराधार निराश्रित संस्था शिक्षण विभाग अध्यक्ष श्री बबन पवार मी स्वतः व मेघना सेंडगे महिला शक्ती सक्षमीकरण यांच्या अध्यक्ष आणि शैक्षणिक विभागाचे सल्लागार यांच्या उपस्थितीत आज इथे माझ्या वर्गामध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली शिक्षणाबद्दल. ऑनलाईन शिक्षण काय आहे याच्या संदर्भात. तर ती काही पालक, काही विद्यार्थी व काही शिक्षक यांनी त्यांचे वैयक्तिक मत चांगल्या रीतीने मांडले. या ठिकाणी मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना मी विद्यार्थी हितवर्धक मंडळ साने गुरुजी रात्र विद्यालय या शाळेचा अध्यक्ष आहे. तर ऑनलाईन शिक्षण या संदर्भात मला बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना, पालकांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शिक्षण संस्थाच्या बाबतीमध्ये ज्या आहेत त्या म्हणजे सॅनिटायझेशन बऱ्याच ठिकाणी नसतं, सुविधा नसते. तर याकडे कारण कोविड-19ची काळजी म्हणून बरंचसं इथून जेव्हा प्रॅक्टिकली स्कूल चालू होतील तेव्हा पुढचे हा कोविड-19चा कालखंड गेला तरी पुढचे काही कालावधी आपल्याला शासनाने लक्ष देऊन की निर्जंतुकीकरण करणं, शिक्षकांच्या पगारासाठी व विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पुढील 2 वर्षासाठी इमारती कर सूट देण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाकडे लक्ष देताना 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यासाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब अशा प्रकारची सुविधा करावी. पालक नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर असतील त्याच्या बाबतीत त्यांच्या मुलांकडे त्यांना म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप घेणं, मोबाईल उपलब्ध नसणं अशा बरेचसे समस्या होत असतात. तर याच्यावर उपाय म्हणून शासनाने टी व्हीवरती जसे कार्टून वगैरे मालिका चालते याप्रमाणे जर 1ली ते 8वीच्या वर्गासाठी चालू केलेला आहेच, परंतु थोडं वेगळ्या पद्धतीने चांगल्या रीतीने चालू करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कोविड-19च्या कालावधीमध्ये जी काही शिक्षण घेत असताना जो गोरगरीब वर्ग आहे, शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांच्या परिस्थितीनुसार कमीत कमी 50% सवलत महाराष्ट्र स्टेट राज्याअंतर्गत जितके शिक्षण संस्था आहेत त्या अनुदानित, विनाअनुदानित याच्यामध्ये शासनाकडून पालकांना 50% सवलत मिळावी अशी मी विनंती करतो. मी मेघना भारत शेंडगे, अपंग निराधार निराश्रित संस्थेची ट्रेझर कम महिला शक्ती सक्षमीकरण विभागाची प्रेसिडेंट आणि एड्युकेशन आम्ही जे नवीन न्यू एड्युकेशन विभाग जो काढलेला आहे त्याची मी मेन ॲडवायझर. तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करते आहे की आपले एड्युकेशन मिनिस्टर वर्षाताई गायकवाड त्यांना मी एक हंबल रिक्वेस्ट करत आहे की जे आता कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये जे व्हर्च्युअली ऑनलाईन क्लासेस स्टार्ट आहे, मी आता पॅरेंट्स आणि स्टुडंटबरोबर आता थोडं माझं जे मी बोलले त्यांच्याबरोबर त्यांचे विचार हे घेतले. तर त्याच्यामध्ये मला कळालेलं की पॉझिटिव्ह व्ह्यू आणि नेगेटिव्ह व्ह्यू हे दोन्ही पण मी बघितलेलं आहे. ऑनलाईन क्लासेस हे
म्हणजे इम्पॉर्टंट पण आहेत, पण त्याच्यामध्ये पॅरेंट्सला आणि स्टुडंटला भरपूर प्रॉब्लेम्स आलेले आहेत. जे आहेत स्टुडंट्स त्यांना 100% जे अटेन्शन फिजिकलीमध्ये करतात स्कूलमध्ये ते तेवढे ते करू शकत नाही आहेत. आणि परत पॅरेंट्सला जो प्रॉब्लेम होतो एक फायनान्शियली प्रॉब्लेम होतो आहे की आणि नेटवर्क इश्यूचा पण मुलांना प्रॉब्लेम होतो. तर हा मी बोलत आहे की प्रॉब्लेम असे होत आहेत की सगळ्यांना हे होतात की फिजिकलमध्ये इम्पॉर्टंट जेवढं आहे आपलं एड्युकेशन तेवढं व्हर्च्युअली ऑनलाईन क्लासेसमध्ये ते लोक अटेम्प्ट करू शकत नाही. आणि आता 31 डिसेंबर नंतर की आपलं ते वर्षाताई गायकवाड हे निर्णय घेणार आहेत की आपले महाराष्ट्रामध्ये जे स्कूल्स रिओपन होणार आहेत. तर माझी त्यांना एकच हंबल रिक्वेस्ट आहे की जे स्कूल रिओपन ते करणार आहेत तर पूर्ण सॅनिटाईज प्रिकॉशन्स घेऊनच त्यांनी स्कूल रिओपन करावेत. त्याप्रमाणे त्यांनी वेळापत्रकानुसार शिक्षण घ्यायचे. यासाठी लागणारी सर्व भांडवली गुंतवणूक ही शासनानेच करायला हवी. शिक्षण संस्थांच्या गळ्यात जबाबदारी टाकून आपण मोकळे होऊ ही मनोवृत्तीत चालणार नाही. विद्यार्थ्यांना समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्यावी. शिक्षण संस्थांना निर्जंतुकीकरण अनुदान, वीज बिल माफी करावी. शिक्षकांच्या पगारासाठी विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे. पुढील 2 वर्षांसाठी इमारती कर सूट द्यावी. अपंग, निराधार, निराश्रित संस्था, महिला शक्ती सक्षमीकरण विभाग अध्यक्षा मेघना भारत शेंडके आणि शैक्षणिक विभाग अध्यक्ष बबन पवार यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांबद्दल उपाय व योग्य उपाय काढण्यात यावा या संदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे. जागृत महाराष्ट्र, माला.